नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी सुमित SPM IS अकॅडमीमध्ये. तर आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या ज्या न्यूज आहेत आपण बघूयात. आज कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या न्यूज आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सत्यजित सरांनी ऑलरेडी ह्या सकाळी डिस्कस केल्या होत्या. आता आपण MPSCच्या दृष्टिकोनातून यांना डिस्कस करूयात. GS पेपर 2 आणि पेपर 3 साठीच्या काही महत्त्वाच्या न्यूज. याच्यातली जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इंडियन पॉलिटीसाठी, की युनियन गव्हर्नमेंट अपोजेस क्रिमी लेअर फॉर SC अँड ST रिझर्वेशन. तसंच आपल्या गुड गव्हर्नन्ससाठी पैमाना पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची न्यूज आहे. इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली बिल्ट FFSC रॉकेट, हे सुद्धा इथे एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. आणि प्री पर्स्पेक्टिव्हने इंडियाने एक 5 पिकॉक्स हे UN ला गिफ्ट केले. ती सुद्धा एक महत्त्वाची न्यूज इथे आपल्याला बघायची आहे. आता आपल्याला जी पहिली न्यूज आहे की युनियन गव्हर्नमेंटने क्रिमिलेअर हे अपोज केलंय का. आता क्रिमिलेअर हा कॉन्सेप्ट काय. क्रिमिलेअर हा OBC कम्युनिटीसाठी ॲप्लिकेबल आहे. तर OBC कम्युनिटी आणि SC ST कम्युनिटीमध्ये नेमका फरक काय. आता ज्यावेळेस आपण SC आणि ST कम्युनिटीला गृहीत धरतो तर SC आणि ST कम्युनिटी ह्या सोशो इकॉनॉमिकली आणि एड्युकेशनली सुद्धा ह्या बॅकवर्ड मानल्या गेल्या आहेत. पण ज्यावेळेस आपण OBC कम्युनिटीला गृहीत धरतो तर OBC कम्युनिटी यांचं सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड हे थोडंसं चांगलं आहे कम्पेअर टू SC ST कम्युनिटीज. पण मात्र OBC कम्युनिटीज ह्या एड्युकेशनली बॅकवर्ड आहेत. हा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता मित्रांनो, OBC कम्युनिटीमधले जे साऊंड फायनान्शियल बॅकग्राऊंडचे जे काही नागरिक असतील तर ते येतील क्रीमी लेअरमध्ये. सोसायटीमधला एक क्रीम की ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे, जमीन आहे. तर इथे OBC मधले जे नॉन क्रीमी लेअर आहेत की ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड तेवढं चांगलं नाही आहे, तर त्यांचा इथे क्लेम किंवा त्यांचा स्टेक रिझर्वेशनमध्ये थोडा जास्त गृहीत धरला जाईल. तर ज्या पद्धतीने OBC साठी क्रीमी लेअर हा कॉन्सेप्ट आहे, तर तसाच इथे SC ST साठी सुद्धा क्रीमी लेअर आणण्याबद्दलचं एक पेटिशन फाईल केलं गेलं होतं. मात्र गव्हर्नमेंट त्याला अपोज करतंय. आता एक फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये जे काही गव्हर्नमेंटचा जो डेटा हे सांगतो की आपल्या देशात जे काही बिलो पॉवर्टी लाईन हा कॉन्सेप्ट तुम्ही नक्की ऐकला असेल. तर बिलो पॉवर्टी लाईनमध्ये जेवढे काही लोक आहेत तर त्या बिलो पॉवर्टी लाईन मधले जवळपास 80 ते जवळपास 90% लोक हे SC आणि ST कम्युनिटी मधलेच आहेत. तर याच्यावरून त्यांचं SC ST कम्युनिटीचं सोशो इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस किती जास्त आहे हे इथे आपल्याला दिसतं. गव्हर्नमेंटचं हे म्हणणं आहे की ऑलरेडी जर BPL मध्ये SC ST कम्युनिटीजचं कंपोजिशन खूप जास्त आहे तर त्यांच्यामध्ये क्रिमिलेअर आणण्यासारखं काहीच नाही आहे. हां, आता ही न्यूजचा रेफरन्स नेमका काय येतो. ह्या न्यूजच्या रेफरन्समध्ये जर आपण बघायला गेलं तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सबकास्ट क्लासिफिकेशन बद्दल चर्चा केली होती. म्हणजे काय की काही जाती अशा आहेत किंवा लेट्स से की OBC SC ST. आता OBC ही एक जाती नाहीये, त्याच्यामध्ये अशा शेकडो जाती येतात. तर त्या लेट्स से की 100 जातींपैकी जवळपास 5 ते 10 जाती अशा आहेत की ज्यांना रिझर्वेशनमुळे फायदा झाला आहे. पण जवळपास त्या 100 मधल्या उर्वरित 90 जातींपर्यंत रिझर्वेशनचे बेनिफिट्स पोहोचलेलेच नाहीये. तर आयडेंटिफाय करा की हे 90 ज्यांच्यापर्यंत रिझर्वेशनचं बेनिफिट पोहोचलेलं नाहीये ते जाती कोणत्या आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी पिढ्यानपिढ्या रिझर्वेशनचा फायदा इथे त्यांना भेटलेला आहे तर त्यांना इथून वगळलं गेलं पाहिजे. हे इन शॉर्ट सबकास्ट क्लासिफिकेशन किंवा सबक्लास क्लासिफिकेशन बद्दल चर्चा केली गेली होती. पण इथे तरी क्रिमिलेअर हा कॉन्सेप्ट मात्र SC ST कम्युनिटीसाठी लागू होणार नाही. आणि याच्या मागचं जो काही लॉजिक असेल तो हेच असेल की ऑलरेडी BPL मध्ये जर SC ST कम्युनिटीज त्यांचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे तर क्रिमिलेअर इथे आणणं हे निश्चितपणे तेवढं रिझनेबल राहू शकणार नाही. तर ह्या ॲस्पेक्टने मेन्सच्या दृष्टिकोनातून याच्यावर इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो आय होप याच्याशी निगडीत जे काही ॲस्पेक्ट्स आहेत ते मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. निश्चितपणे मेन्समध्ये इथे तुम्ही याच्यावर उत्तर लिहू शकता. रेफरन्स म्हणून बाळांनो तुम्ही GEV
चिनई हा केस 2005, तर त्याचा एक रेफरन्स इथे आलेला आहे. ही केस तुम्ही एकदा नक्की बघा. आणि जो काही एक हिस्टॉरिकल इनजस्टिस ह्या कम्युनिटी सोबत झाला होता, तर एक त्यांच्यासाठी सोशल वेलफेअर किंवा त्यांचं सोशल अपलिफ्टमेंट करणं ही एक स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांना एक रिझनेबल आणि सोशल रिप्रेझेंटेशन देणं ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्यासाठी त्या दृष्टिकोनातून हे सगळे पॉईंट्स इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याचा रेफरन्स GS2 पॉलिटी सोबतच पेपर 1 इंडियन सोसायटीच्या कॉन्टेक्स्टने सुद्धा याच्यावर प्रश्न इथे क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे. आता प्रिलिमच्या दृष्टिकोनातून काय प्रश्न बनवले आणि हा एक मेन्सचा प्रश्न. चला आज आपण एक मेन्सचा प्रश्न डिस्कस करूयात. आणि मेन्सचा प्रश्न हा नेमका कशा पद्धतीने अप्रोच केला गेला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता इथे सत्यजित सरांनी हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. द डिबेट ओव्हर एक्सटेंडिंग द क्रीमी लेअर प्रिन्सिपल टू SC and ST involves a conflict between historical justice and equitable distribution of reservation benefits. मित्रांनो, एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न वाचता, प्रश्न वाचत असताना त्याच्यातले कीवर्ड्स हे नक्की हायलाइट करा. जसं इथे तुम्हाला काय करायचं, डिबेट ओव्हर व्हॉट, एक्सटेंडिंग क्रीमी लेअर. तर इथे तुम्हाला उत्तर लिहित असताना क्रीमी लेअर हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करावा लागेल. देन प्रिन्सिपल टू SC and ST इन्व्हॉल्व्स कन्फ्लिक्ट. त्याच्यात कन्फ्लिक्ट काय होईल बिटवीन हिस्टॉरिकल जस्टिस अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, हे तुम्हाला इथे डिस्कस करायचं आहे. तर याच्यामध्ये हे उत्तर लिहित असताना कुठल्याही प्रश्नाचे 3 कॉम्पोनंट्स असतात. इंट्रोडक्शन, त्यानंतर तुमची मेन बॉडी आणि कन्क्लुजन वे फॉरवर्ड. तर आता याच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले डिफाईन करायचं आहे की व्हॉट इज दिस कॉन्सेप्ट ऑफ क्रीमी लेअर. प्लस इथे ह्या PDF मध्ये काही कीवर्ड्स, काही हिंट, काही आर्ग्युमेंट उत्तरात काय लिहिले पाहिजे हे सुद्धा आम्ही इथे मेन्शन केलेले आहेत. ह्या PDF साठी कमेंटमध्ये तुम्ही PDF इथे टाईप करा. त्या PDF आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आणि एक ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही बनवणार आहोत, तो ग्रुप पण तुम्ही नक्की जॉईन करा. तर इथे तुम्ही ज्यावेळेस कीवर्ड्स हायलाइट करता त्या प्रश्नाचे, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की नेमका तुमचा अप्रोच ते उत्तर लिहित असताना काय असला पाहिजे. तर इथे क्रीमी लेअरला तुम्ही ते प्रिन्सिपल काय आहे ते एक्सप्लेन करा. त्याचा जर ते लागू केलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा ते का लागू केलं नाही पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काउंटर आर्ग्युमेंट पण करायचे, जे मी थोड्या वेळापूर्वीच तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. हे कीवर्ड्स आणि हे काही हिंट्स आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. ह्या PDF हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्ही एकदा नक्की गो थ्रू करा. आता आजचीच एक दुसरी महत्वाची न्यूज आहे, पैमाना पोर्टल. हा जे पोर्टल आहे तो कोणी डेव्हलप केलेला आहे याच्यावर इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांच्याद्वारा हा पैमाना हा पोर्टल बनवला गेला आहे. याचं पर्पज काय आहे, मॉनिटरिंग ऑफ मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स थ्रू रिअल टाइम डेटा ॲनालिटिक्स अँड डॅशबोर्ड्स. याच्याने काय होईल, आता गव्हर्नन्स मधला हा जो ॲस्पेक्ट आहे की इथे ट्रान्सपरन्सी इम्प्रूव्ह होईल, एफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी इथे वाढते. त्यानंतर इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग, जेणेकरून करप्शनचा सुद्धा इथे स्कोप हा कमी होऊन जातो. तर गुड गव्हर्नन्स मधला हा एक केस स्टडी आहे की कशा पद्धतीने इथे अशा प्रकारचे पैमानासारखे पोर्टल हे ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता इथे वाढवत असतात. सरकार इथे जास्त अकाउंटेबल बनतं. ठीक आहे. एफिशियन्सी, कार्यक्षमता इथे स्टेटची जी आहे ती जास्त वाढते आणि करप्शनला सुद्धा इथे थांबवलं जाऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून हा केस स्टडी गव्हर्नन्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्लस याच्यावर कदाचित मुख्य परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर हा तुम्ही केस स्टडी मेन्शन करा आणि प्रिलिम्समध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो या पोर्टलबद्दल आणि याच्याशी निगडित जी मिनिस्ट्री आहे त्याच्याबद्दल. आम्ही काही MCQ पण बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. पुढची S&T शी रिलेटेड ही न्यूज आहे की इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली बिल्ट FFSC रॉकेट. तर FFSC रॉकेटच्या आधी एक सिंपल रॉकेट कशा पद्धतीने काम करतं आपण आधी ते बघूयात. मित्रांनो, सिंपल रॉकेटमध्ये इथे काय होतं की एक सेपरेट टँक्स असतात. जसं की एक टँक हा झाला तुमचा
केरोसिन और मिथेन, आणि दुसरा ऑक्सिडायझर असेल त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन. ठीक आहे. तर एक असेल फ्युएल. हे जे फ्युएल हे काय असणार आहे, केरोसिन किंवा मिथेन हे फ्युएल झालं. हा ऑक्सिडायझर झाला तुमचा लिक्विड ऑक्सिजन. आता इथे काय होतं की द पंप सेंट फ्युएल अँड ऑक्सिडायझर बोथ इन लिक्विड स्टेट इन टू अ कंबशन चेंबर. तर इथे कंबशन चेंबरमध्ये इथे ते येतं. हा झाला तुमचा कंबशन चेंबर इथून. तर या कंबशन चेंबरमध्ये ज्यावेळेस ते येतं तर इथे ऊर्जा निर्माण होते. त्या हॉट प्रेशरमुळे हॉट प्रेशर गॅसेस इथून रिलीज होतात, आणि हॉट प्रेशर गॅसेस हे रिलीज झाल्यामुळे न्यूटनचा सिद्धांत काय सांगतो, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर हे हॉट गॅसेस बाहेर फेकले जात असतील तर निश्चितपणे हे रॉकेट वरच्या दिशेला जाईल. ठीक आहे. तर त्या सिद्धांतावर एक सिंपल जे आपलं रॉकेट आहे ते काम करतं. आता आपण समजून घेऊयात की आपलं FFSC रॉकेट हे कशा पद्धतीने काम करतं. तर FFSC रॉकेट म्हणजे काय, एक फुल फ्लो स्टेज्ड कंबशन. आता याच्यामध्ये पण आधीच्या टेक्नॉलॉजीशीच मिळती जुळती थोडीफार टेक्नॉलॉजी की याच्यामध्ये सुद्धा फ्युएल आणि ऑक्सिडायझर हे दोन वेगवेगळ्या इथे सिलेंडरमध्ये येतील. जसं की मिथेन जर याच्यात असेल तर ऑक्सिजन याच्यामध्ये असेल. ठीक आहे. तिथून हे फ्युएल अँड ऑक्सिडायझर हे दोन सेपरेट प्री बर्नर्समध्ये पाठवले जातील. तिथे गेल्यानंतर इथे काय होईल की वन प्री बर्नर इज फ्युएल रिच अँड दी अदर इज ऑक्सिडायझर रिच. मग इथून पण पुन्हा इथे कंबशन चेंबरमध्ये येतील, हॉट गॅसेस इथे रिलीज होतील आणि रॉकेट जे आहे ते वरच्या दिशेला जाईल. तर हे एक बेसिक सायन्समधले ह्या ज्या काही टर्म्स मी तुम्हाला सांगितल्या, प्रिलिम्समध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा ह्या FFSC रॉकेटबद्दल इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे टेक्नॉलॉजी काय, किंवा जे मी तुम्हाला एक सिंपल रॉकेटचं एक प्रोसेस काय असते, कशा पद्धतीने ते वर्क करतं, याच्यावर पण तुम्ही मुख्य परीक्षेत लिहू शकता. प्रिलिम्समध्ये हा एक फॅक्ट लक्षात घ्या की बेंगलुरू बेस्ड एक प्रायव्हेट कंपनी आहे, स्पेस कंपनी ॲस्ट्रोपल्स. तर ॲस्ट्रोपल्सद्वारा हा रॉकेट इथे निर्माण केला गेलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन इथे बनवलेला आहे, मेन्सचा पण एक क्वेश्चन इथे बनवलेला आहे. आणि हे जे काही क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय, तर ह्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो कोणते कोणते इम्पॉर्टंट कीवर्ड्स तुम्ही हायलाईट करायला पाहिजे. तर त्या इम्पॉर्टंट कीवर्ड्स जे तुम्ही हायलाईट करणार आहात ते कीवर्ड्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमच्या दृष्टिकोनातून ह्या प्रश्नातले इम्पॉर्टंट कीवर्ड्स कोणते असतील. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे की इंडिया डोनेट्स 5 पिकॉक्स टू UNOC, युनायटेड नेशनला इथे हे 5 मोर गिफ्ट केले गेले आहे. तर आता इंडियाचे हे जे युनायटेड नेशन ऑफिसर ॲट जिनेवा, तर ही एक डिकेड ओल्ड ट्रेडिशन आहे. याच्या आधी सुद्धा आपण हे गिफ्ट केले होते मोर. आता मोर याबद्दल आता ही करंट अफेअर्सची न्यूज येतं, याच्यावर निश्चितपणे प्रिलिम्समध्ये क्वेश्चन हा फ्रेम होऊ शकतो. तर काय फ्रेम होऊ शकतो की सिग्निफिकन्स ऑफ इंडियन पिकॉक. आपल्या मोरचं सिग्निफिकन्स काय, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. इट सिम्बलायझेस ग्रेस, ब्युटी अँड रेझिलियन्स. हा एक पॉईंट खूप चांगला इथे तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर मोर जो आहे तो प्रोटेक्टेड आहे अंडर शेड्यूल 1 ऑफ द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. आणि मित्रांनो जी IUCNची रेड लिस्ट आहे, तर रेड लिस्टमध्ये हा एक लिस्ट कन्सर्न्ड कॅटेगरीमधला स्पीसीज आहे, म्हणजे अजून तो तेवढा एंडेंजर्ड झालेला नाहीये. आणि भारताने दुसऱ्यांदा अशा पद्धतीने हे गिफ्ट दिलेले. पहिल्यांदा 1981 मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या त्यावेळेस सुद्धा आपण इथे जे मोर होते ते UN ला गिफ्ट केले होते. तर प्रीमध्ये याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही प्रश्न आम्ही इथे फ्रेम केलेले आहेत. बाकीचे हे जे प्रश्न आहेत कालचे ते सुद्धा तुम्ही इथे अटेम्प्ट करा. आजचे प्रश्न पण तुम्ही अटेम्प्ट करा आणि अटेम्प्ट करून कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर नक्की द्या. रोज ह्या महत्त्वाच्या न्यूज आणि त्यांचं विश्लेषण मी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.